जुळे सोलापूर भागात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त आनंदोत्सव साजरा केलाय। जुळे सोलापूर भागातील कल्याणनगर येथे श्री हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला। सोलापुरातील काही लोकांना असं वाटत होतं की सोलापुरात काहीतरी अनुचित प्रकार घडेल अशी अफवा होती, परंतु गंगा जमुनाची तहजीब अजून जिवंत आहे हे सोलापुरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी दाखवून दिलं। कल्याणनगर येथे श्रीरामाच्या प्रतिमेचं समाजसेवक विश्वनाथ शेगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आलं। यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली। मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देऊन श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा दिल्या। प्रभू श्रीराम हे कुटुंब असलेले होते, ते आदर्श पुत्र होते, आदर्श बंधुता, आदर्श मित्रता जोपासणारे एक वचनी राजा होते। त्यांच्या रामराज्यामध्ये सर्व जाती धर्मांची प्रजा सुखी समाधानी होती। त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हम सब एक है व जय सियाराम अशा घोषणा दिल्या। या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा, भाईचारा निर्माण व्हावा, समाजामध्ये शांतता एकी राहावी, म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। इसमें सभी हिंदू मुस्लिम भाई लोग यहाँ पर एकजुट का इजहार किया है। इसी तरह से आने वाले दिनों में शहर सोलापुर में सभी लोग हंसते खेलते और मिलजुल कर रहेंगे, ये हमारी शुभकामनाएं हैं। आज यहाँ हमारे सोलापुर शहर में कल्याण नगर में ये उत्सव देखकर श्री राम जी के आज जन्मभूमि स्थान पर आज हम सब हिंदू मुस्लिम भाई सब मिलकर ये उत्सव इतना अच्छा मुझे लग रहा है और हमेशा ऐसे ही रहने दे और हम सब मिलकर एक साथ रहेंगे, यही ऊपर वाली से मैं दुआ करता हूँ। श्यामभाई कदम मित्र परिवारच्या वतीने आज श्रीराम प्रतिष्ठापना दिनानिमित्त आज सर्व मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधव मिळून त्यांच्या आरती करून गुलाब फुलं उचलून आज एकमेकांना शुभेच्छा दिल्यात। आज भारतभर हा उत्सव साजरा होत आहे आणि सोलापूर शहरात सर्व ठिकाणी हा उत्सव होत आहे। मी सर्वांना भारतीयांना आणि हिंदू बांधवांना मनापासून श्रीराम प्रतिष्ठापनाच्या शुभेच्छा देतो। आणि आपल्या भारताचा एक मन है, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, ये गुल सिता सारे जहां से हिंदुस्तान हमारा। आप मज़हब नहीं सिखाता, आपस में बैर रखना, हिंदी है हम, मज़हब है हिंदुस्तान हमारा। इसी तरह से आज हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। मी सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण सर्वजण या आनंद क्षणी सहभागी होऊन एकमेकाला शुभेच्छा देऊन आपल्या भारताची अखंडता कायम ठेवावी, एकता कायम ठेवावी अशी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, इरफान मंगलगिरी, रसूल पठाण, हमीद सय्यद, सद्दाम शेख, मुसा अत्तार बेकरीवाले, शेख साब, सईद सय्यद, सुभान शेख, मयूर खमितकर, अरविंद शेळके, बबन डिंगणे, सुनील निकम, ओंकार कदम, किशोर कदम, ज्ञानेश्वर पवार, अनिल गौंडी, अमित पाटील, नितीन गायकवाड, गिरीश खेळाडू, श्रीशैल बोरोटे, शिवशरण बोरोटे, दत्ता जाधव, विकी पाटील, रमेश चव्हाण, रवी स्वामी, विजय पवार, महेश दुधाळ, कृष्णा झिपरे, निलेश आवटे, विकास बचुडे आदी उपस्थिती होते। हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे। दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे। या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील। आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41।